1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील चोरीस गेलेला 49,26,093 रुपये किमतीचा मुद्देमाल पालकमंत्री यांच्या हस्ते फिर्यादींना परत। याबाबत अधिक माहिती अशी की 1 मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून जिल्हा अधिकारी कार्यालयातील DPDC हॉलमध्ये पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील मागील एका महिन्यात चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराकडून हस्तगत केलेला किमती मुद्देमाल व नागरिकांची ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंह राजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर जिल्हा यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आली। यामध्ये चोरी घरफोडी अशा 7 गुन्ह्यातील किमती मुद्देमाल सोने चांदी व रोख एकूण 9,41,095, वाहन चोरी 3 गुन्ह्यातील मोटरसायकल व ट्रॅक्टर असा मुद्देमाल एकूण किंमत 2,72,000, मोबाईल चोरीचे 33 मोबाईल फोन एकूण किंमत 4,08,499, ऑनलाईन फसवणूक झालेली 16 गुन्ह्यातील रोख रक्कम एकूण 33,04,529 असा एकूण 9 पोलीस स्टेशन अंतर्गत 59 गुन्ह्यातील किमती मुद्देमाल वाहने मोबाईल रोख रक्कम असा मुद्देमाल फिर्यादीस परत देण्यात आला। एकूण 49,26,093 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादीस परत देण्यात आला आहे। तसेच माहे फेब्रुवारी 2025 मध्ये माननीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांच्या वार्षिक तपासणी दरम्यान लातूर जिल्ह्यातील एकूण 64 गुन्ह्यातील एकूण 64,15,021 रुपये किमतीचा मुद्देमाल सोने चांदी मोबाईल फोन पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांच्या हस्ते नागरिकास तक्रारदारास परत देण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यात सन 2025 मध्ये वर नमूद प्रमाणे एकूण 123 गुन्ह्यातील 1,17,41,114 किमतीचा मुद्देमाल गुन्हेगाराकडून हस्तगत करण्यात आला। लातूर पोलीस दलास मोठे यश आला आहे। तसेच सदरचा चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल नागरिकास तक्रारदारास तात्काळ परत देण्यात आला आहे। आजचे आपले दुसरे फिर्यादी आहेत ज्यांना मुद्देमाल परत करण्यात येत आहे। सर यांचा बोरमाळ मणी मंगळसूत्र चांदीच्या अंगठ्या आणि रोख 40,000 रुपये असा मुद्देमाल जो चोरीला गेला होता तो लातूर जिल्हा पोलिसांनी गुन्ह्याची उकल करून तो चोरांकडून हस्तगत केला आहे आणि आज आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तो त्यांना सारवार परत करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे सर आपल्या जिल्ह्यात लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सर उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे किमती 60,000 रुपयाची त्याची चावी या ठिकाणी स्वीकारावी। सर त्याचप्रमाणे MIDC पोलीस स्टेशनचे वीरेंद्र आदरणीय पालकमंत्री महोदय यांना विनंती राहील की ते त्यांनी या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। सर अशा प्रकारचे एकूण आपण 34 मोबाईल आहे। सर आजकालचा जे युग आहे ते इंटरनेटचं युग आहे असं म्हणतो आणि मोठ्या प्रमाणावर चेक या ठिकाणी राजेश एनार्डे साहेब यांना देण्यात येत आहे। त्याचप्रमाणे भाग्यश्री अभिजित मानधना चेसानी यांचे सुद्धा ऑनलाईन फ्रॉड विनंती करतो तो त्यांनी त्यांच्या सुपूर्द करावा। भाग्यश्री मानधना 4 लाख रुपयाचा चेक ते स्वीकारत आहेत झाली होती तो त्यांना परत करण्यात आलेला आहे। सर गुन्ह्यांचं डिटेक्शन करणे गुन्ह्यांची उकल करणे सर आरोपींना शोधून प्रथम जे चोरीचे गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये सोने चांदीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरीला गेलेली होती अशा गुन्ह्यांपैकी शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन मधील गुन्हा रजिस्टर नंबर 58/23 या गुन्ह्यामध्ये सर 22 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते। त्यातील फिर्यादी हनुमंत भाऊराव जाधव यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या चोरीमध्ये गुन्ह्यात जो माल चोरीला गेला होता तो लातूर जिल्हा पोलीस दलाने त्या गुन्ह्याची उकल करून त्याचा शोध लावून तो चोरांकडून हस्तगत केलेला आहे। तो आपण लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले सर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारावा। सर मला सांगताना आनंद होत आहे लातूर जिल्हा पोलीस दलाचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सर यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये लातूर जिल्हा पोलीस दल गुन्ह्यांची उकल मोठ्या प्रमाणावर करीत आहे। त्यानंतर वाढवणार जिल्हा पोलीस दलातर्फे आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे सर यांच्या संकल्पनेनुसार नागरिकांना गुन्ह्यातील मुद्देमाल
साभार परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या लातूर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री शिवेंद्रराजेजी भोसले सर आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण करण्याचं आयोजन केलेलं आहे। लातूर जिल्ह्यामधील मागील एका महिन्यात चोरीच्या गुन्ह्यातील असो किंवा सायबर फ्रॉडच्या माध्यमातून असो जो मुद्देमाल चोरीला गेलेला होता असा मुद्देमाल आज रोजी आपण या ठिकाणी परत करणार आहोत। यामध्ये चोरी घरफोडी अशा 7 गुन्ह्यातील 9,41,065 रुपये, वाहन चोरीच्या 3 गुन्ह्यातील मोटरसायकल ट्रॅक्टर असा एकूण 2,72,000 रुपये, मोबाईल चोरीमधील एकूण 33 मोबाईल फोन किमती 4,08,499 आणि ऑनलाईन फसवणूक झालेली 16 गुन्ह्यातील रोख रक्कम एकूण 33,04,0529 असा जो मुद्देमाल आहे या ठिकाणी आपण परत देत आहोत। आदरणीय सर, यापूर्वी सुद्धा आम्ही एकूण 64 गुन्ह्यातील 68,15,021 रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत केलेला आहे आणि सदरची रक्कम ही एका वर्षामध्ये एकत्रितरित्या 1,17,41,000 इतकी होते। सर, विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा। धन्यवाद।